आणि यानंतर बातमी आहे ऊस दराच्या FRP संदर्भातली 3200 रुपयांचा दर ऊसाला मिळावा क्विंटल मागे हा खरं तर मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुढे आणलेला होता आणि त्यावरनं 3200 रुपयावरनं मोठं राजकारण सुरू झालेलं होतं। परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता चंद्रकांत दादा पाटील यांनी मध्यस्थी केली आहे, त्यामुळे हे राजकारण शांत झालंय। FRP पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्याला देण्यासाठी कारखान्यांना योग्य ती परवानगी देऊ, तसंच FRP ची रक्कम एकरकमी देण्याची व्यवस्था करू असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं। ते आज कोल्हापुरातल्या बैठकीनंतर बोलत होते। त्यामुळे आता 5 नोव्हेंबरला कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्या बैठकीनंतर चंद्रकांत दादा पाटील आणि राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया। 75-25 आम्ही सीझनच्या शेवटी देतो असं कारखानदारांचं म्हणणं होतं आणि शेतकरी संघटनेचं म्हणणं होतं की त्यातला ॲडव्हान्स आता द्या। मग शेवटी कारखानदार एक पाऊल पुढे आले आणि ते म्हणाले की त्यातला ॲडव्हान्स आम्ही द्यायला तयार आहोत, पण तो ॲडव्हान्स किती द्यावा ह्यावर खूप खल होऊन शेवटी असा निर्णय झाला की FRP व्यतिरिक्त या 70, 30, 75, 25चा ॲडव्हान्स 175 रुपये प्रति टन द्यावा। यावेळेला शेतकऱ्याला FRP पेक्षा खूप चांगले पैसे मिळणार आहेत। खरं तर 31 मार्च नंतर विकलेल्या साखरेचं अतिरिक्त असलेलं उत्पन्न कारखान्यांच्याकडे आणि सध्या असणारे साखरेचे भाव या सगळ्याचा सारासार विचार करून ज्या ठिकाणी 12.5% रिकव्हरी आहे आणि जे कारखाने 150 दिवस चालण्याची क्षमता राखून आहेत त्यांना 32 रुपये द्यायला काहीच अडचण नाही। या मुद्द्यावर आज मी ठाम आहे आजही।